नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा नि सा गा पनि पनि धा पा पद पद गा नि ध सा ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची ही गाथा अस्तित्वाची शौर्याची पराक्रमाची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची या मातीमधल्या कणाकणातील मौल्यवान रत्नांची कर्तृत्व इथे गगनाला भिडे परिमोल जाणून घेऊ व्यक्तिविशेष नमस्कार, मी आरजे प्रिया रेडिओ MPSC गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्यक्तिविशेष या सत्रात विशेष आणि प्रसिद्ध व्यक्तींची जीवनगाथा ऐकत असतो. आजच्या या सत्रात आपण हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे स्वामीनाथन यांच्याविषयीची सविस्तर माहिती ऐकणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, स्वामीनाथन यांच्याविषयी सांगायचं झाल्यास त्यांना पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला आहे. तसेच भारतातील अणुवंशशास्त्रज्ञ आणि प्रशासक म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. तर मित्रांनो, आजच्या या सत्रात आपण हरित क्रांतीचे जनक डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया. हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाणारे मोनकोंबू सांबशिवन स्वामीनाथन म्हणजेच डॉक्टर MS स्वामीनाथन यांचा जन्म कुंभकोणम या ठिकाणी 7 ऑगस्ट 1925 साली झाला. डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या बालपणाविषयी आणि शिक्षणाविषयी सांगायचं झाल्यास डॉक्टर MS स्वामीनाथन यांचे बालपण आनंदी आणि सुरक्षित होते. त्यांचे वडील सुशिक्षित होते. सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग होता. वडिलांच्या संस्कारामुळेच त्यांच्या मनात सेवेची कल्पना निर्माण झाली. त्यांचे प्राथमिक शिक्षण नेटिव्ह हायस्कूल आणि नंतर कुंभकोणममधील लिटिल फ्लॉवर कॅथलिक हायस्कूलमध्ये झाले. मॅट्रिक केल्यानंतर त्यांनी वैद्यकीय शाळेत प्रवेश घेतला. पण 1943च्या बंगाल दुष्काळामध्ये जवळजवळ लाखो लोक उपासमारीने मरण पावले. त्यामुळे त्यांनी आपले मत बदलले आणि कृषी संशोधन करण्याचा विचार केला. पुरुष आणि स्त्रिया दररोज शेतात कष्ट करतात व त्यांची कामे एखाद्या वैज्ञानिक तज्ज्ञापेक्षा अधिक चांगली असतात. त्यांना यासारख्या गोष्टी कृषी महाविद्यालयात फील्ड विस्तार कार्य करताना शिकायला मिळाल्या. स्वामीनाथन यांनी मद्रास युनिव्हर्सिटीमध्ये आपले काका शिक्षक आणि इंग्रजी साहित्य, तमिळ आणि संस्कृतचे अभ्यासक यांच्या सहवासात बरेच काही ते शिकले. डॉक्टर MS स्वामीनाथन त्रिवेंद्रमच्या महाराजा महाविद्यालयात गेले आणि त्यांनी प्राणीशास्त्रात BSc ही पदवी मिळवली. याचबरोबर त्यांनी कृषी विज्ञान विषयात पदवी प्राप्त केली. यानंतर ते वनस्पती प्रजनन आणि अणुवंशशास्त्र यामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन संस्था IARI या ठिकाणी गेले आणि इथूनच मग सुरू झाला त्यांच्या संशोधनाचा प्रवास. मग विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या संशोधनाचा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया. नेदरलँडच्या वेगेनिंगेन कृषी विद्यापीठ अणुवंशिकी संस्था येथे बटाटा अणुवंशशास्त्र विषयावर संशोधन सुरू केले आणि युनेस्कोची फेलोशिप घेतली. येथे त्यांनी सोलेनमच्या जंगली प्रजातींच्या विस्तृत मशापासून लागवडीखालील बटाटा सोलेनम ट्युबेरोजमध्ये जीन हस्तांतरित करण्याचे प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यात यश मिळवले. त्यानंतर ते केम्ब्रिज युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ ॲग्रिकल्चरमध्ये गेले. तेथे त्यांनी प्रजाती भेदभाव आणि सोलॅनम सेक्शन ट्युबेरियम जनुकातील विशिष्ट प्रजातीतील पॉलिफ्लॉइडी ऑफ नेफ्री या प्रबंधासाठी सन 1952 मध्ये त्यांनी PhD देखील मिळवली. संशोधनाच्या कार्याबद्दल त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक समाधान असून देखील त्यांनी तेथे पूर्णवेळ प्राध्यापक पदाची ऑफर नाकारली. कारण परदेशी शिक्षण मिळवण्याचा त्यांचा हेतू भारतीय शेतीच्या कार्यात स्वतःला सुसज्ज करणे हा होता. डॉक्टर स्वामीनाथन हे सन 1954च्या सुरुवातीला ते भारतात परतले. IARI मध्ये त्यांनी आपले संशोधन चालू ठेवले. डॉक्टर MS स्वामीनाथन यांच्या व्यावसायिक कारकिर्दीविषयी सांगायचं झाल्यास डॉक्टर स्वामीनाथन यांचा झाडे प्रजनन, कृषी संशोधन आणि विकास आणि नैसर्गिक संसाधनाच्या संवर्धनावरती त्यांचा अधिक भर होता.
1949 ते 55 बटाटा यामध्ये सोलॅनम ट्युबरोजम, गहू ट्रिटिकम एस्टिवियम, तांदूळ ओरिझा सॅटिवा आणि ज्यूट अनुवंशशास्त्र यावर त्यांनी संशोधन केले. सन 1955 ते 1972 पर्यंत मेक्सिकन बौने गव्हाच्या वाणांवर शेतात संशोधन, सायटोजेनेटिक्स, रेडिएशन जेनेटिक्स आणि म्युटेशन ब्रीडिंग यावर देखील त्यांनी संशोधन केलं. सन 1972 ते सन 1979 या दरम्यान ते भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक होते. तेथे असताना त्यांनी नॅशनल ब्युरो ऑफ प्लांट, ॲनिमल आणि फिश जेनेटिक रिसोर्स ऑफ इंडियाची स्थापना केली. भारतीय वन सर्वेक्षण FSI यांच्या परिवर्तनातही त्यांनी भूमिका बजावली. सन 1979 मध्ये त्यांची भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. सन 1981 ते 1985 या काळात ते अन्न कृषी संघटनेचे म्हणजेच FAOचे स्वतंत्र अध्यक्ष होते. 2001 मध्ये ते सुंदरबन जागतिक वारसा स्थळातील जैवविविधता व्यवस्थापनावरील बांगलादेश संयुक्त प्रकल्प यावर भारत क्षेत्रीय सुकाणू समितीचे अध्यक्ष होते. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर MS स्वामीनाथन यांचं हरित क्रांतीमधलं योगदान अगदी मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. यामध्ये त्यांनी उल्लेखनीय अशी कामगिरी केली आहे असं म्हणायला हरकत नाही. स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीमध्ये महत्त्वाचे योगदान दिले. हरित क्रांती म्हणजे कृषी क्षेत्राकडे तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणामुळे शेती उत्पादकतेत मोठी वाढ झाली. धान्याची उच्च उत्पादन क्षमता, प्रकार विकसित करणे, खते आणि कीटकनाशके वापरणे, कीटक प्रतिरोधक पिके विकसित करणे, अणुवंशशास्त्र असलेल्या संकरित बियाणे इत्यादींचा समावेश करणे. हरित क्रांती केवळ भारतापुरता मर्यादित नव्हते, तर ती बऱ्याच विकसनशील देशांमध्ये अंमलात आणली गेली. परंतु ती भारतात सर्वात जास्त यशस्वी झाली. राजांच्या काळात दुष्काळ कायम होता. तेथे हरित क्रांती लागू झाल्यापासून एकही दुष्काळ दिसला नाही. त्यांच्या याच कार्याबद्दल डॉक्टर स्वामीनाथन यांना विविध पुरस्कार देखील दिले गेले आणि त्यांना सन्मानित करण्यात आलं. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये त्यांनी अनेक पदे भूषवली आहेत. त्यांनी भारत सरकारला अनेक वेळा शेतीशी संबंधित मुद्द्यांबाबत सल्ला दिला. जैविक शास्त्रासाठी त्यांना 1961 मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्कार मिळाला, तर 1971 मध्ये त्यांना रॅमन मॅगसेसे या उच्च पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलं. याचबरोबर 1972 रोजी भारतातील पद्मभूषण पुरस्कार देखील त्यांना देण्यात आला. भारतातील शेतकरी आत्महत्यांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारने सन 2004 मध्ये स्वामीनाथन यांच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय किसान आयोग म्हणजेच NCF ची स्थापना देखील केली होती. विद्यार्थी मित्रांनो, स्वामीनाथन यांनी रिसर्च फाउंडेशन या NGO ची स्थापना केली होती, जी विशेषतः ग्रामीण महिलांसाठी आर्थिक वृद्धीची रणनीती विकसित करण्यासाठी प्रोत्साहन देते. फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे की समाजातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी तसंच कृषी व ग्रामीण विकासासाठी आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर वेगवान करणे. ही संस्था ग्रामीण भागातील शेती, अन्न आणि पोषण आहारात शेतमजूर, महिला शेतकऱ्यांना येणाऱ्या व्यावहारिक अडचणी दूर करण्यासाठी योग्य विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध करून देते. यामध्ये सर्व घटकांचा सहभाग असतो. वर्षानुवर्ष फाउंडेशनने विविध घटकांमध्ये आपला प्रभाव निर्माण केला आहे. ही संस्था पुढील प्रमुख थीमॅटिक क्षेत्रांमध्ये संशोधन विकास करीत आहे. यामध्ये कोस्टल सिस्टम रिसर्च, हवामान बदल, जैवविविधता, बायोटेक्नॉलॉजी, पर्यावरण तंत्रज्ञान, अन्न सुरक्षा, माहिती शिक्षण आणि संप्रेषण, गवत रूट संस्था. याचबरोबर स्वामीनाथन यांनी हरित क्रांतीतलं महत्त्वाचं योगदान तर दिलंच, याचबरोबर त्यांनी लिखाणात सुद्धा योगदान दिलेलं आहे. डॉक्टर स्वामीनाथन एक विपुल वैज्ञानिक संशोधक आणि लेखक आहेत. त्यांचे लिखाण भारतीय जर्नल ऑफ जनुकशास्त्र, सायटोजेनेटिक्स आणि अनुवंशिकी आणि रेडिएशन बॉटनी, फायलोजेनेटिक्स या क्षेत्रात आहे. या व्यतिरिक्त त्यांनी उपासमारीच्या निर्मूलनासाठी आपल्या जीवनाचे कार्य, जैवविविधता आणि शाश्वत शेती या सामान्य विषयांवर काही पुस्तके लिहिली आहेत. त्यापैकी काही पुस्तकांची नावं जाणून घेऊयात. यामध्ये एक सदाहरित क्रांती, आय प्रेडिक्ट हॅट सेंचुरी ऑफ होप टुवर्ड्स अ एरा ऑफ हार्मनी विथ नेचर अँड फ्रीडम फ्रॉम हंगर. याचबरोबर जैवविविधता व्यवस्थापनात लिंग परिमाण, जैवविविधतेतील अधिवेशनाच्या सामायिक तरतुदींची अंमलबजावणी, आव्हाने आणि संधी. याचबरोबर ग्रो बायोडायव्हर्सिटी अँड फार्म्स राईट्स, शाश्वत शेती, अन्न संरक्षणाकडे,
शेतकऱ्यांचे हक्क आणि वनस्पती अनुवंशिक संसाधने, गहू क्रांती एक संवाद असं विपुल लेखन त्यांनी या क्षेत्रात देखील केलं आहे. डॉक्टर स्वामीनाथन यांनी इतर शास्त्रज्ञांसह गव्हाचे HYV बियाणे विकसित केले. या प्रगतीमुळे भारतात हरित क्रांती झाली आणि भारतीय अणुवंशशास्त्रज्ञ डॉक्टर स्वामीनाथन यांना हरित क्रांतीचा पिता म्हणून ओळखले गेले. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, ही होती डॉक्टर MS स्वामीनाथन यांची जीवनगाथा. मला खात्री आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. तेव्हा तुमचे फीडबॅक किंवा अगदी सजेशन सुद्धा तुम्ही आमच्या 8698 म्हणजेच 8698 या क्रमांकावर पाठवू शकता. याचबरोबर तुम्ही आमचं दिनविशेष आणि व्यक्तिविशेष हे सत्र स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM, रेडिओ पब्लिक आणि गुगल पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर तुम्ही आमचं रेडिओ MPSC गुरु आणि स्पेक्ट्रम अकॅडमी हे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेजेस सुद्धा लाईक, फॉलो आणि शेअर करू शकता. चला तर मग मित्रांनो, वेळ आली आहे आता रजा घेण्याची. मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात अशाच काही इंटरेस्टिंग व्यक्तींची जीवनगाथा ऐकण्यासाठी. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि अर्थातच ऐकत राहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.